या ठिकाणी ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी आणि ज्यांची काव्यशैली ऐकण्यासाठी आपण सगळे आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहोत असे महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुप्रसिद्ध कवी आदरणीय अनंतजी राऊत सर यांना मी विनंती करते आपण या ठिकाणी आपल्या कवितेतून आम्हा सगळ्यांशी संवाद साधावा। महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, गझलकार, लेखक आणि निर्भीड वक्ता माननीय श्री अनंतजी राऊत साहेब या ठिकाणी आता कविता सादरीकरणासाठी येत आहेत। अत्यंत कमी वेळ आपल्याकडे आहे। दीपक सर किती वेळ आपल्याकडे? तो माईक द्या बरं तुमच्याकडला, काय पार्शियलिटी नको। पंधरा 20 मिनिटं आहेत का आपल्याकडे दीपक सर? नाही, तुम्ही हो म्हणताय बरोबर आहे, माझ्याकडे भरपूर वेळ आहे। घ्या ना, तुम्ही म्हणसान तिकडे घ्या। साऊंडवाले कुठे आहेत? साऊंडवाले इको वाढवा ना जरा। कुठे आहेत साऊंडवाले बसलेले? लग्न झालं का तुमचं? फार कमी वेळ मी तुमच्या समोर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सगळे शिक्षक लोक माझ्या समोर बसलेले आहेत। कॉलेजमध्ये, शाळेमध्ये मी जरा सुद्धा गुणी नव्हतो, तरी सुद्धा गुणवंत शिक्षकांच्या पुरस्कार सोहळ्यासाठी मला निमंत्रित केलेलं आहे। याबद्दल मी पहिल्यांदा दीपक सरांना फार शुभेच्छा देतो। त्यांचं फार मोठं साहस आहे, एका कवीला त्यांनी एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केलं। पण मला प्रचंड आनंद आहे की सगळे शिक्षक लोक माझ्या समोर बसलेले आहेत आणि तुमचा सुद्धा मला अभिमान आहे की तुम्ही झेडपीचे शिक्षक असून सुद्धा शिकवता। नाही तर शिक्षकाला शिक्षक सोडून बाकीचे सगळे काम आहेत। पण खरं सांगतो, निर्जीव, आता मी स्वतः बाय प्रोफेशन इंजिनियर आहे, माझं एमटेक झालेलं आहे, 8 वर्षे ड्युटी केलेली आहे मी। त्यामुळे निर्जीव गोष्टी रिपेअर करणाऱ्याला मेकॅनिक म्हटलं जातं। निर्जीव गोष्टी रिपेअर करणारा किंवा नवीन संशोधन करणारा इंजिनियर असतो, पण सजीव लेकरांमधनं एक उच्चतम माणूस घडवणारा शिक्षक असतो। आणि हे असे सगळे शिक्षक माझ्या समोर बसलेले आहेत, फार मला अभिमान वाटतो। आणि दीपक सर, ज्या ज्या वेळेस मी शिक्षकांच्या समोर उभा राहतो, मी सगळीकडे सांगत असतो, माझा सगळ्यात आवडता रसिक वर्ग म्हणजे शिक्षक आहेत। कारण माझ्या कविता जिथून निघतात तिथपर्यंत त्या कविता त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि मला एवढा आनंद होतो सगळे शिक्षक एका ठिकाणी बघितले की मला वाटतं माझी सगळी इस्टेट तुमच्या नावावर करून टाका। पण नंतर माझ्या लक्षात येतो तुम्हाला पोटापुरता पगार असतो, त्यामुळं मग मी काही तो इस्टेट नावावर करत नाही। साध्या कवी एक मी आहे आणि अशा साध्या कवीला तुम्ही या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केलेला आहे। फक्त मला तुम्हाला एक छोटी 30 सेकंदाची गोष्ट सांगायची आहे, सांगू का? छोटीशी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका खेड्यागावामध्ये म्हणजे शिक्षक काय असतो हे सांगायचं आहे फक्त। आणि माझ्या खूप काळजाच्या जवळची ती गोष्ट आहे, 30 सेकंदाची गोष्ट आहे, फार वेळ तुमचा मी घेणार नाही। हाडाचा कवी आहे मी, तुमची रसिकता, कार्यक्रमाचं नियोजन सगळं मला कळतं। त्यामुळं एका खेड्यागावामध्ये फक्त थंडीच्या दिवसामध्ये लहान लहान मुलांना वर्गात न बसवता बाहेर बसवल्या जातं। सगळी शेतकऱ्याची पोरं असतात। शिक्षक त्या सगळ्या लेकरांमधनं काही कलागुण आहेत का हे बघण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना म्हणतो, तुमच्यामध्ये जी काही कला असेल ते सादर करा, पुढे या। कोणीच पुढे येत नाही। एक फक्त लेकरू घाबरत घाबरत उभं राहतं, त्याला पुढे बोलावतो शिक्षक, त्याला म्हटलो, म्हण तुला काय म्हणायचं आहे, काय कला सादर करायची आहे। त्याचे पाय लटलट कापत असतात। हा शिक्षक त्याला जवळ घेतो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला सांगतो, ही सगळी आपलीच मुलं आहेत, आपल्याच गावातली आहेत, घाबरू नको। मी ज्यावेळेस पहिल्यांदा शिकवायला उभा राहिलो होतो त्यावेळेस मी सुद्धा घाबरलो होतो, तू घाबरू नको। त्याला आधार देतो आणि ते पोरगं लहान
एक छोटंसं गाणं पाठ केलेलं सादर करतंय. सांगतोय बाळ्या मी शिकतोय शाळा, बाळ्या हा भलताच करतोय चाळा, शाळा सोडून सिनेमा पाहून लागतोय डोलायला, आई बापाला मुलगा हा लागला खोटं खोटं बोलायला. ते गाणं ऐकून सगळी मुलं टाळ्या वाजवतात, याला प्रचंड आनंद होतो, हे मोटिवेट होतं, बाकीचे गाणे पाठ करतं. प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक मूल्य शिक्षणला हे पोरगं नवीन गाणं सादर करतं, पुस्तकातल्या कवितांना चाल लावतं. हे पोरगं 7वीमध्ये 10वीतल्या कवितांना चाल लावतं. हळूहळू त्याला कविता लिहिण्याचा छंद लागतो. बोबड्या आवाजात सादरीकरण, त्याच्या लेखणीतनं जसं लिहेल तसं ते लिहायला लागतं. शाळा संपते, कॉलेजला जातं. राज्यस्तरीय वक्तृत्व काव्य स्पर्धांमध्ये, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याला पारितोषिकं भेटतात. त्याच्या कविता समाजामध्ये प्रबोधन करायला लागतात. मोठमोठ्या कार्यक्रमाचं त्या खेड्यातल्या लहान पोराला निमंत्रण सुद्धा येतं. आणि असे कार्यक्रम करत करतच एक दिवस नाशिकच्या या शिक्षकांच्या सोहळ्यासाठी सुद्धा त्याला निमंत्रण मिळतं. तो विद्यार्थी दुसरा तिसरा कुणी नाही, मीच तो विद्यार्थी आहे, अनंत विठ्ठल राऊत. आणि माझ्या शिक्षकाचं नाव आहे प्रशांत देशमुख सर. आजही माझ्या डोळ्यात पाणी येतं ज्यावेळेस माझ्या शिक्षकांची मी आठवण काढतो. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या हाती उद्याचं भविष्य आहे. लहान मुलांमधनं खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यासारखी लोक घडू शकतात. मी फार तुमच्या समोर बोलणार नाही, माझ्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. त्यामुळं मी फक्त एकच कविता कोणती तरी सादर करू शकतो. ती फक्त तुम्ही मला सांगा की ही कविता सादर करा, कारण वेळ आपल्याकडं 15 ते 20 मिनिटं आहेत. त्यातले 4-5 मिनिटं मी घेतलेले आहेत ऑलरेडी. आता 5 आपली एखादी कविता मी सादर करू शकतो. तुम्ही मला सांगा की ही कविता सादर करा, कारण तुमची वेगवेगळ्या लोकांकडनं वेगवेगळ्या फरमाईशी आल्या, पण जास्तीत जास्त लोकांनी मला काही ठिकाणी गारवा वगैरे ती कविता सांगितली. कोणाच्या बाबा शिक्षक म्हटले की खतरनाकच. तुम्ही दीपक सरांना विचारलं बरं इथं येताना, म्हटलं सर कविता कोणती सादर करू तिथं, तर ते मला म्हटले की सगळे शिक्षक आहेत म्हणे, खतरनाक आहेत. तुम्ही राजकारणावर घ्या, शेतकऱ्यावर घ्या, मैत्रीवर घ्या, प्रेमावर घ्या. म्हटलं प्रेमावर चालते का? ते म्हणत प्रेम तर आवडीचा विषय आहे त्याचा. नाही नाही म्हटलं सगळे ज्येष्ठ लोक, श्रेष्ठ लोक, ते दिसायला ज्येष्ठ आहेत म्हणे फक्त, बाकी त्यांच्या काळजात तरुण 22 वर्षाचा इंस्टाग्रामवर लाईव्ह असतो. आता ते मला लक्षात आलेलं आहे. तुमची रसिकता मला फार भावली, पण मला असं वाटतं की एखादी छोटीशी कविता तुमच्या समोर मी सादर करावी, कारण एका शब्दांच्या वाटेवर मार्गक्रमण करणाऱ्या सामान्य माणसाला मी खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही सगळे तुमच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवत असाल, 3 गोष्टी त्यांना मनापासून शिकवा. पहिली गोष्ट म्हणजे या जगामध्ये जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे मानवता. दुसरं म्हणजे या जगामध्ये धर्म आणि जात हा सगळा कचरा आहे. जगामध्ये जाती फक्त 2च, एक म्हणजे नर, दुसरा म्हणजे मादी. आणि फार विचार केल्यानंतर त्याच्या पलीकडे नर आणि मादी हा सुद्धा भेद राहत नाही. आणि तिसरी गोष्ट मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो, एक त्यांना शिकवा. त्यांना सांगा तू इंजिनियर नाही झाला तरी चालेल, तू डॉक्टर नाही झाला तरी चालेल, तू वकील नाही झाला तरी चालेल, तू एक माणूस म्हणून जगात जगला पाहिजे. कुणापुढे झुकला न झुकला, त्या तिरंग्यापुढे झुकला म्हणजे झालं. आणि जीवनात काही शिकला न शिकला, माणूस म्हणून जगण्यास शिकला म्हणजे झालं. कारण मी सुद्धा कुठल्या देवळामध्ये देव मानत नाही, मशिदीत जात नाही, अल्लाह मानत नाही. येशू, बुद्ध या सगळ्या लोकांना आज मी या समाजामध्ये शोधत नाही, कारण मला असं वाटतं माझ्या घरी असलेले माझे मायबाप बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. एक दिन उसी मंदिर से आवाज आई, अबे माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. त्यामुळे आई वडिलांच्या पलीकडे आपला देव नाही, हे लहान मुलांना शिकवा. ज्या कवितेची फरमाईश झाली, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, ज्या कवितेनं महाराष्ट्रभर दुभंगलेली मन जोडण्याचं काम केलं, माझ्या कवितेला मोठमोठे पुरस्कार दिले लोकांनी, ही कविता एवढी व्हायरल केली. छोटीशी कविता आहे ताई, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. ही कविता जवळजवळ कथेमध्ये, कीर्तनात, तमाशात सगळीकडे वापरली गेली. पण मला त्या कवितेचा तेवढा आनंद झाला नाही. मला माझ्या या मैत्री कवितेचा आनंद कधी झाला, तुम्हाला परभणी सगळ्यांना माहिती आहे ना,
परभणीवरनं काही लोक आले का इकडे? त्या परभणीवरनं दीपक सर, मला सायंकाळी 5:30 वाजता एक फोन आला. मला म्हटले दादा 2 मिनिटं वेळ आहे का? म्हटलं बोला. आवाज अस्वस्थ होता त्याचा. काही नाही म्हटला. दुपारी 2:15 वाजता म्हणे मित्राचा अचानक मोबाईलवर मेसेज आला. 15-20 दिवस मेसेज नाही, अचानक मेसेज आला. त्यामुळं मी तो आवर्जून बघितला. मेसेज होता की काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गड्या, आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे. मी गाडी काढली, घरी गेलो. त्याच्या हॉलमध्ये आई वडील बसलेले होते. मी तिथं थांबलो नाही म्हणे, डायरेक्ट बेडरूममध्ये गेलो. तर पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता, पायाखाली स्टूल घेतलेला होता, कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याचे पाय धरले म्हणे, त्याला खाली उतरवलं, त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला. आणि तुम्हाला का फोन केला म्हणे दादा? तर त्यांना हाताची मूठ बांधलेली होती. आम्ही ती उघडली तर त्याच्यात एक चिठ्ठी लिहिलेली होती. आणि त्या चिठ्ठीवर 4 ओळी लिहिलेल्या होत्या का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अबे म्हटलं त्याच्याकडे दे, मी त्याला मोटिवेट करतो. नाही म्हणे दादा, आताच वातावरण तापलेलं आहे म्हणे, सध्याच घटना घडलेली आहे. पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे, ज्या कोण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी बोलावं म्हणे, मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचाय. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्याला भेटला. माझ्या कविता कालही पुरस्काराच्या मोहताज नव्हत्या. आजही तुम्ही लोकांनी एवढं मला प्रेम दिलं, ते कशामुळं? ते फक्त माझ्या कवितेमध्ये जी आत्मीयता, जी भावनिकता, माझ्या कवितांमध्ये तुम्हाला चंद्र तारे काजवे झुळझुळ वाहणारी नदी सापडणार नाही. पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही, एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही. पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही, एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही. जिचे समीक्षक मातीमधले कष्टकरी, ती कविता माझी फुशारकीवर जगली नाही. नवीन पाऊले माझ्या ही वाटेने वळतील, माझ्या इतिहासाची पाने जगाला उद्याच कळतील. आज पोसतो आहे विस्तव छाताडावर, उद्या मशालीसाठी तुम्हा ठिणग्या मिळतील, उद्या मशालीसाठी तुम्हा ठिणग्या मिळतील. एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा मी कवी नाही. माझ्या लेखणीतनं एक कविता झिरपली आणि ती महाराष्ट्रानं डोक्यावर घेतली. दुःख अडवायला वा वा. दादा, एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा सुद्धा फार कवींनी केल्या, त्यांना पुरस्कारही भेटले. मी त्यातला कवी नाही. मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे, विदर्भातल्या एका छोट्याशा खेड्यातला पोरगा आहे. तुम्ही सगळे बऱ्यापैकी शेतीशी निगडीत आहात, बरोबर आहे? शेतकऱ्याचा पोरगा शेतीवर काय लिहितो, 2 ओळीत मी कविता लिहिली फक्त शेतकऱ्याची. बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लकलकाट दिसतोय. शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लकलकाट दिसतोय. शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? दिवाळी नाय, दसरा नाय, यानं घरातच प्रेत जाळलं का काय? त्यामुळे एसी मध्ये बसून, आणि ज्यांनी एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा केल्या त्यांना मी सोडलं सुद्धा नाही. त्यांच्यावर सुद्धा 2 ओळी लिहिल्या. जन्म गेला तुझा. वा वा वा. साऊंडवाले धन्यवाद. टाळ्या वाजवा एकदा साऊंडवाल्यांसाठी. बरोबर गायला लागल्यावर त्यांनी युको दिला. लग्न झालेली लोक हुशार असतात असं नाही. वाक्य पूर्ण करू द्या मला. बरंच काही काही मला बोलायचं आहे, असा मॉब सापडत नाही बरं मला तरी. बायकोला न घाबरणारा माणूसच जन्माला आला नाही दादा. तुमच्यात आहे का कोणी? हात वर करा बरं जो म्हणते बायकोले घाबरत नाही. हातही वर करत नाही का तुम्ही? एकही जण नाही? वा वा, एक हात वर झालेला आहे. जोरदार टाळा वाजवा. बायकोला न घाबरणारा माणूस. पण तुम्ही का हात वर केला मला माहित आहे. तुमची बायको इथं आलेली नाही म्हणून तुम्ही हात वर केला. गंडवा गंडवी करू नका. अहो तुम्ही काय स्टेजवर बी एकही हात वर नव्हता. जन्म गेला तुझा गारव्यासारखा, काव्यथा मांडतो भोगल
सारखा दुःख का मांडतो भोगल्या सारखा सापडे साचले कल्पनेचे किती सापडे साचले कल्पनेचे किती हुंदका हिंडतो पोरक्या सारखा काव्यथा मांडतो भोगल्या सारखा झाड वाढेलही. ज्या कवींना वाटतं आपण सुद्धा व्हायरल झालं पाहिजे, प्रसिद्ध झालं पाहिजे, असंच कोणी प्रसिद्ध होत नसतं. साधना सिद्धी प्रसिद्धी. ताईंना बघत बघत, त्यांचे चित्रपट बघत बघत आम्ही लहानाचे मोठे झालो. आज ताई या ठिकाणी आहेत कारण त्यांचा संघर्षाचा जो प्रवास आहे, भूतकाळ आहे, तो फार मोठा आहे. झाड वाढेलही ओल भेटेलही, झाड वाढेलही ओल भेटेलही, आत जा तू जरासा मुळासारखा काव्यथा मांडतो भोगल्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा आत्महत्याच करणार नाही कुणी मैत्रीसाठी या पुराणातल्या कथांची गरज आहे का साहेब? पुराणातल्या कथांची गरज नाही हो. कोरोनाचा काळ जरी बघितला ना, एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. अरे मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना, दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शेमडा जरी असला तरी तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही. म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे. गौतम बुद्धांनी सांगितलं, जगातलं सर्वश्रेष्ठ नातं, ज्याला जात धर्म पंथ पक्ष लिंग वर्ण भेद सीमा प्रांत कशाचीच गरज नसते, असा बियॉन्ड लिमिट एक नातं या जगातलं सर्वश्रेष्ठ म्हणजे मैत्रीचं आहे. एकदा फक्त हात वर करा, कुणाकुणाला जीवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे. क्या बात आहे. हात खाली करा. मला प्रचंड आनंद झाला तुम्हाला जीवलग मित्र किंवा मैत्रीण आहे. पण तरी काही काही लोकांनी हात वर केलेला नव्हता. तर तुम्ही एक काम करा, घरी गेलात की एकदा किचन मध्ये जा, एका कपात पाणी घ्या, उडी मारा त्याच्यात. मैत्री नाही तर या जगामध्ये काही नाही हो. एक छोटासा मला मेसेज आला, एवढा व्हायरल केला पोरांनी तो, कि घर में आग लग गई, सब जल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए, बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है, मैंने कहा अबे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूं, बाकी बचा ही क्या है. तो उसने गले लगाकर कहा अबे पगले फिर जला ही क्या है. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनामध्ये गारव्यासारखा. का उगा हिंडतो देव शोधायला, का उगा हिंडतो
देव शोधायला मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ मंदिरासा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा चालतानामध्ये रात आली कधी, चालतानामध्ये रात आली कधी, मित्र येतो पुढे, मित्र येतो पुढे काजव्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा दृष्ट लागू नये वेदनेची कुणा, दृष्ट लागू नये वेदनेची मना, मित्र डोळ्यामध्ये, मित्र डोळ्यामध्ये काजळासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला देह ठेवा असा. शेवट कवितेचा आणि माझ्या या छोट्याशा मनोगताचा सुद्धा फक्त माझा चेहरा लक्षात ठेवा, हा कार्यक्रम लक्षात ठेवा आणि माझा एक मुद्दा मरेपर्यंत लक्षात ठेवा. मैत्रीच्या नात्यामध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते तर गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग. तुमची जर मिसअंडरस्टँडिंग गैरसमज झालेला असेल, कार्यक्रम झाल्यानंतर कॉल करा, माफ करा, माफी मागून टाका, काही सोबत येत नाही. मला बऱ्याच जणांनी विचारलं या कवितेचा जन्म कुठं झाला म्हणे दादा. माझ्या एका मित्रानं आत्महत्या केली आणि ती बातमी मला महिन्याभरानंतर कळली की त्यानं आत्महत्या केलेली होती. मी फार मित्रांना फोन लावले पण त्याचा काही फायदा झाला नाही. जोपर्यंत आपली लोक आपल्या डोळ्यासमोर आहेत तोपर्यंत त्यांना जपा. तुमचा एखादा फोन, एखादा कॉल एखाद्याला आत्महत्येच्या दारातनं परावृत्त करू शकतो, परत आणू शकतो. आणि हायच काय, माफ करत चला ना, काय सोबत राहतं. गौतम बुद्धांनी सांगितलं चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा, आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे. मित्रांना सांगा, अबे तू चुकलायस, मी तुझ्या पाठीशी आहे, काळजी करू नको. तू चुकलायस तरी मी तुझ्या पाठीशी आहे. अरे भावना एवढी निर्मळ ठेवा, सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचा ही करू शृंगार मित्रा. घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको पण दार मित्रा. तू दगा केलास आता चल असू दे, मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा. अन वेगळे सावज नको लावू गळाला, वेगळे सावज नको लावू गळाला. तोच गळघे, तोच गळघे, मी पुन्हा फसणार मित्रा. तोच गळघे, मी पुन्हा फसणार मित्रा. त्यामुळं माफ करत चला. माझी तुम्हाला शेवटची हीच विनंती आहे, कारण आपल्या आधी 100-150 वर्षाआधी जी लोक होती त्यातला एकही माणूस हा जिवंत नाही. आपल्यानंतर 100-150 वर्षानंतर आपल्यातला एकही व्यक्ती जिवंत असणार नाही. आपले फोटो झालेले असतील, भिंतीला लावतील आणि येणारी पिढी ते फोटोही काढून टाकील घरात जागा नाही म्हणून. काही सोबत राहते का? या कवितेचे जेवढे तरुण फॅन आहेत ना, त्याच्यापेक्षा जास्त ज्येष्ठ लोकांनी सर ही कविता व्हायरल केली बरं. पुण्यावरनं मला एका 84 वर्षाचा ताई, एका आजोबांचा फोन आला. मला म्हटलं आय एम रनिंग 85. मी 85 वर्षाचा हिरवागार तरुण आहे म्हणे. म्हटलं मग? माझे मित्र आहेत म्हणे अजून सुद्धा जपलेले 81, 78, 77. म्हटलं मग? आम्ही म्हणे गेट टुगेदर घेतो प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी. म्हटलं मग? काही नाही म्हणे बाळा, आमच्यातल्या कोणाची तरी विकेट पडलेली असते, त्याला आम्ही श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो. म्हातारे लोक खतरनाक असतात बरं. या घरात म्हातारा व्यक्ती आहे ना,
चालतं बोलतं पुस्तक, चालती बोलती कादंबरी असते ती. उतार वयात जर्जर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकुत्यांचं सुंदर नक्षीकाम करतं, डोक्यावर केसांचं पांढरं शुभ्र आभाळ निर्माण करतं आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवणलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा तीट लावतं. तेव्हा अस्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असतं सगळं, आणि त्या स्पष्ट नजरेतनं ही लोक आपल्याकडे बघत असतात. काय म्हटले आजोबा? काही नाही म्हणे बाळा, आमच्यातली कोणाची तरी विकेट पडलेली असते, आम्ही त्याला श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो आणि त्या श्रद्धांजलीला कोणता श्लोक म्हणत नाही म्हणे. गड्या, तुझी ही मैत्रीची कविता आम्ही श्रद्धांजली म्हणून वापरतो. यापेक्षा माझ्या कवितेचा जिवंतपणा नाही. मला आजपर्यंत माझ्या बापानं, माझे वडील नागपूरला ॲडमिट आहेत बरं का, हॉस्पिटलमध्ये. माझ्या बापाशिवाय माझा देव नाही. त्याने मला सांगितलं, गड्या 2 गोष्टी अनंता लक्षात ठेव. एक म्हणजे कुणाला फसवून 1 रुपया सुद्धा कमावू नको, आणि कुणाचं मन दुखेल असं जिंदगीभर कधी वागू नको. त्यामुळं मी राजकारणावर कविता लिहिल्या, समाजकारणावर कविता लिहिल्या, पण मी कुठल्याही राजकीय नेत्याला घाबरलो नाही. तुमच्याकडे त्या कविता असतील यूट्यूबला, भोंगा बिंगा सगळ्या. कधीतरी एखाद्या वेळेस शांततेत वेळ भेटला तर मी घेईल. मला सांगायचं हे आहे की तुमच्यामध्ये निर्भीडता निर्माण करायची असेल तर आपलं जीवन तसं असणं गरजेचं आहे. आणि या नेत्यांना काय घाबरता, ज्यांचं एकाचं खेटर एकाच्या पायात नाही. मी ज्याला निवडून देतो तो कधीच एका पक्षात राहत नाही. हे सगळेच्या सगळे राजकारणी लोक बोगसच असतात असं नाही. मला घरी जायचं इथून. आपल्या सभागृहामध्ये राजकीय लोक असतील तर ते समाजकारणी आहेत असं आपण गृहीत धरू. मला घरी जायचं आहे. पण ती निर्भीडता येण्यासाठी जगणं. माझ्या बापाबद्दल मी सांगितलं होतं मध्ये त्या कवितेमध्ये, कोणी म्हणे बाप आमदार आहे, कोणी म्हणे माबाप खासदार आहे, कोणी म्हणे माबाप जहागीरदार आहे, कोणी म्हणे माबाप आमदार आहे, कोणी म्हणे माबाप खासदार आहे, कोणी म्हणे माबाप जहागीरदार आहे. छाती फुटेपर्यंत हा पठ्ठ्या सांगत असतो माबाप इमानदार आहे. माबाप, आणि ही इमानदारी त्यानं आम्हाला शिकवली. म्हणून जगत असताना कवितेचा शेवट, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा, त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा, बसधडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, जाळताना मला देह ठेवावसा. ते दक्षिणेकडे पाय करा आणि उत्तरेकडे पाय करा. मला जाळताना कसं ठेवा, माझी शेवटची इच्छा. फसवून कुणाला हसण्यापेक्षा इमानदारीनं रडलेलं बरं. दुःख माझ्या मरणाचं, हजारो बनून अश्रू माझ्याच शवावर पडलेलं बरं. आणि माणसंच जर नसतील अश्रू ढाळायला तर प्रेत माझं सडलेलं बरं. आपल्या आयुष्यात शेवटी लोक रडणारी पाहिजेत, ती कमावून ठेवली पाहिजेत. जाळताना मला देह ठेवा असा, जाळताना मला देह ठेवा असा. कसा? हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, जाळताना मला देह ठेवा असा. एकदा खांद्यावर हात टाकावर. ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी खांद्यावर हात टाका. शेवट आहे, शेवट आहे. मी फार वेळ तुमचा घेणार नाही. हाडाचा कवी आहे, मला कळतात भावना, कार्यक्रम सुद्धा कळतो. एकदा तिकडे, मैत्रीचं नातं जगातलं सर्वश्रेष्ठ नातं आहे. खांद्यावर हात टाका. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईची शपथ आहे, खांद्यावर हात टाका.
हाडाचा कवी आहे दादा आपण. आणि फक्त ज्यांना ज्यांना म्हणता येतं 2 मिनिट लहान व्हान माझ्यासोबत 2 ओळी म्हणा फक्त, बरोबर आहे. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला देह ठे असा जाळताना मला देह ठेवा असा. तुम्ही खांद्यावर हात टाकला नाही. जाळताना मला बाउन्सर आहे म्हणजे काही खांद्यावर हात टाकला नाही बाई असं काही. तुम्ही घ्या ताई, मैत्रिणी आहे तुम्ही शेवटी. म्हणा शेवटी. मी 4 तास इथंच बोलू, इथंच उभा राहील. मग माझा ऐका तुम्ही, मी थांबलोय. नाही तर कवी लोक थांबत नाहीत. तुमचं नशीब चांगलं आहे, दीपक सरांचं पण चांगलं नशीब आहे की मी थांबलोय. कवी लोक जाळताना मला देह ठेवा असा जाळताना मला देह ठेवा असा. हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा गारव्यासारखा गारव्यासारखा. क्या बात है, क्या बात है. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ही कविता ज्येष्ठ नागरिकांसह आपणा सर्वांसह पुढील पिढीच्या मनामध्ये पुढील अनेक वर्ष आपली मुळं घट्ट रोवून ठेवणार आहेत, यात शंकाच नाही. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुप्रसिद्ध कवी आदरणीय अनंतजी राऊत सर यांच्यासाठी.